मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण कायाकिंग या बोट रायडिंगची मजा हे घेणार आहोत। ही बोट राईड आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामधल्या वेंगुर्ला या तालुक्यामध्ये आहे। याच ठिकाणी खवणे नावाचं एक छोटंसं गाव आहे। याच गावामध्ये ही बोट राईड ही केली जाते। मित्रांनो, ही जागा, हे वातावरण खूप छान आहे बघ, इथे शांतता आहे। आम्ही इथे कुठेतरी आतमध्ये आलोय। अरे भारी दिसते उन्हामध्ये तुम्ही घुसले झाडात। अरे काय तुम्ही एकतर कोणाचं ऐकत नाही, तुम्हाला काय समजत नाहीये। ठोकली इथं सगळी कायाकिंग करू नको, त्याचा आपल्याला आपल्या हैया 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 ऐका ऐका, याचं नाव कायाकिंग कसं पडलं माहिती का तुम्हाला? कसं पडलं? हे पहिलं ह्या गेमला हाया हाया म्हणायचे, हाया हाया। कायाचं कसं? नंतर एक काळ्या नावाचा पोरगा आला, मग त्याचं काय। खवणे बीच हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामधल्या वेंगुर्ला या तालुक्यामध्ये आहे। अत्यंत शांत आणि स्वच्छ असा हा सागरी किनारा आहे। मित्रांनो, आपण आता खवणे कायाकिंगला चाललेलो आहे। हे पहा, इथे आमची तयारी चालू आहे। खूप मस्त असा हा सनराईज होत आहे। तिथे खाली बीच आहे, तर आपण आता तिथे जाणार आहे कायाकिंग करायला। बघूया काय एंट्री फी आहे, किती चार्जेस आहे एका बोटला। वेंगुर्ला तालुक्यामध्ये खवणे नावाचं एक गाव आहे आणि या गावाला सुंदर असा सागरी किनारा हा लाभलेला आहे। हा सागरी किनारा प्रसिद्ध तर आहेच, तर त्याहून प्रसिद्ध इथे केली जाणारी ही बोट राईड आहे, जिला आपण कायाकिंग असं म्हणतो। ही बोट राईड जास्त खोल पाण्यामध्ये केली जात नाही। अंदाजे 4 ते 5 फूट एवढं पाणी खोल असतं। तरी या दरम्यान आपल्याला लाईफ जॅकेट घालणं खूप गरजेचं आहे। खूप सारे हॉटेल्स वगैरे आहे, तुम्ही नाश्ता जेवण सर्व करू शकता। हे पहा, शिवम बोटिंग या बाजूला आपण आलोय। एकदा आता शूट करूया, खूप सुंदर हे शूट होतंय। पहा, तिथून सूर्योदय हा होतोय। हे पहा, हे लाईफ जॅकेट घालून आपल्याला अशा बोट्स या मिळतात। 2 जण 1 जण घेऊन आपण जाऊ शकतो। खूप सुंदर आहे, खूप। मित्रांनो, खवणे हे एक छोटंसं गाव आहे आणि जर तुम्ही इथे सॅटर्डे संडे येत असाल तर इथे भयानक गर्दी असते। आपल्याला कायाकिंगसाठी बोट सुद्धा मिळत नाही, त्यामुळे तुम्ही इथे सोमवार ते शुक्रवार या दरम्यान येण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला त्रास होणार नाही। अडकून राहिला एकदा आतमध्ये गेला ना, काय दुसरे बोटी कसे असे 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 अडवून धरतात ते यायला मिळत नाही, त्यांना काय वळवायला येत नाही ना। त्याच्यामुळे जवळजवळ 1-1 तास 2-2 तास झाले आमचे वांदे झाले। तोपर्यंत माझा 11चा ग्रुप आला, 9चा ग्रुप आला, 16चा ग्रुप आला, आमचे वांदे झाले। कसे कोणचे होते ते सुद्धा अशा ते बोटी नाही। आणि नंतर शेवटा काय सांगलेलं मला, हे भाऊ बस बसवा। मग आम्ही काय 250 300 सांगितले तरी द्यायला तयार, पण आम्ही नाही ते घेतले। मी झाले आता बसा जावा, काय ते द्या 150 तरी 150 द्या म्हटला। आता करणार काय, संध्याकाळ झाली एकदम काळू पुढे, पैसे कसे घेणार? मेन तो पॉइंटच दिसणार नाही त्यांना ना। आता दिसेल ना आम्हाला, आता आरामात, आता सध्या आरामात 10 वाजेपर्यंत तुम्हाला दिसणार, 10च्या नंतर काहीच नाही। काल तर मेन गोष्ट प्रायव्हेट बोट माझ्या तर गेले सकाळीच गेले बोटी। काल प्रायव्हेट बोट वाले त्यांना बोललं 1500 एक्स्ट्रा घेतले त्यांनी, मग ती सोडलं आत। आम्हाला कालच करायची होती कायाकिंग, पण आम्हाला मेन पार्किंगला जागा नाही। कसं असतं आता तर मित्रांनो, आपण हे बघा आता लाईफ जॅकेट हे घातलं, इथं आलो होतो आपण, तर आपल्याला काठी घेतली। हे मला दणकट द्या, म्हणजे कुणी मस्त केली की मारायला दिले का मला? नाही मारा द्या, मस्ती तसं नाही, दाखवतो, आणून दाखवतो। नाही चेष्टा कस्टमर माहित नाही, असं एकामेकाला सामान घेतात, हा हे पूर्ण तोडून आणून ठेवतो। नाही किंमत 2,500 रुपये आणि ते भेटत नाही। बरोबर आहे ना? नाही, हे आताच बघून घ्या, काय प्रॉब्लेम आहे का?
गँग तयार झालेली आहे. हैया हो गाणं का म्हणायचं आपल्याला. कसं नाही झिम्बाब्वे डान्स करायचं. तू काय करतोय? हे चला असं काठी करून असं सगळे लाईन थांबलं सनी भाऊ मध्ये काय करतोय? हैया 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 ऐका याचं नाव काय किंग कसं पडलं माहिती का तुम्हाला? कसं पडलं? हे पहिलं ह्या गेमला हाया हाया म्हणायचे हाया कायचं कसं? नंतर एक काळ्या नावाचा पोरगा आला मग त्याचं काया किंग झालं. काया स्नॅप करतोय इकडे बघा रे. मित्रांनो लय मजा येत आहे. मस्ती अशी चालू राहणार आहे. आपली बोट तयार होत आहे. पहा बोट तयार होत आहे. जाऊया. मला ही पिंक काठी दिलेली आहे. आजपासून माझा पिंक हा आवडता कलर असेल. तसं माझा हिरवा कलर आहे नेचरचा. मारा करू नका बरं का. आणि मित्रांनो इथं आलं ना तुम्ही हे पहा हे ना मस्तीमध्ये हे तोडू नका कारण की त्यांना परत खर्च होतो. हे पहा हे 2500 एक काठी. तर मस्ती वगैरे आपल्याला काही करायची नाही. ते आल्यावर त्यांचं जसं सामान घेतलं त्यांना आपण परत हे द्यायचं आहे. ओके तर आमच्याकडं ना म्हणजे 200 रुपये तिकीट आहे. ते घेतलेलं आहे आमच्या सहाजांचं 1200 रुपये. यार ग बस हे बघा आता सनी बा मस्ती करायला लागलाय. तर जाऊया आपण आता. इथं सगळी काय किंग करू नको. आपल्याला आपली काय किंग निघेल इथं. जाऊया मित्रांनो. काय मजा मस्ती चालू आहे आमची फुल. आधी ते बघा नंबर लागलेत. भावड्या हळू हा हे बघा मित्रांनो कशी सिस्टीम आहे. हा हे बघा मित्रांनो आपण आता बघतोय पोझिशन आहे. हा तुम्हाला आता पुढे जाताना राईट साइडने पाणी मागे ओके हा बोट लेफ्ट साइडला मागे टाकत राईट साइड. अच्छा साइडने सेम राईट ओके हा वगैरे लागेल. हा फिरवायची ओके आणि स्टॉप करा. पुढे ढकलायचं. म्हणजे ती माग येतील ना माग मागे अडकली कुठे तर किंवा कुठे धक्का वगैरे लागत मागं घ्यायचं असेल तर पुढे ढकलायचं. हा आपला पुढे जाताना दोन्ही साईड आणि ते पाणी पुढं खोल नाही का? खोल नाही ना? हे मित्र हे बा गेली आमची पहिली बोट. आता आम्ही जय महाराष्ट्र जय कोकण. ते पहा जय प्रसाद आणि बाबू. त्यानंतर मी आणि तुषार आहे आणि बंटी आणि सनी भाऊ असे आमचे दोघांचे हे ठरलेले आहेत. आता टीम ठरली आमची. बघूया आता मित्रांनो आपण आता बसलेलो आहे. तर हे खूप हे भारी वाटतंय. हे पहा काय करत आहे हे भैया तू फिरव. मित्रांनो इथं खूप मजा येत आहे. हे पहा चल चाललंय मला आता. मित्रांनो प्रति व्यक्ती आमच्याकडून 200 रुपये हे घेतले व पाऊण तासाचा वेळ आम्हाला कायाकिंगसाठी दिला. कायाकिंग ही बोट राईड करताना खूप मजा येते. मी याआधी कधीही कायाकिंग हे केली नव्हती त्यामुळे माझ्यासाठी सुद्धा हा अनुभव खूप नवीन होता. मॅनग्रो आता आपण इथे आलेलो आहे. हे खूप सुंदर दिसत आहे. हे पहा जंगल. जरा आराम कर भैया हात दुखायला लागला एकदम भारी वाटतं. इथे नको काय चला मित्र जरा आज जाऊया आपण. काहीच का ना बोट कुठे जाते. इथे आमची ठोकाठोकी झाली. 3 बोट एकमेकांना ठोकले आम्ही. काही कळा ना मला तर मी कुठं जातो. यार थांब उडू. तर मित्रांनो तिकडे किती ड्रोनने तुम्ही बघत असाल किती सुंदर हे दिसतंय. तसं नाही सनी भाऊ उलट पकड उलट पकडलं की हे अडकली यांची बोट. भैया रिवर्स चाललोय आपण. भैया तिकडे बघ. हाय घर दिसतोय तू. जॅकेट हाय घर हाय. मित्रांनो मी आणि तुषार आहे. खूप मजा येते. ती दोघं तिकडे गेली आमची दोघं तिकडे गेलीत.
आपण डायरेक्ट ह्याच्यामध्ये आतमध्ये घुसलो. काय गप्पा आहे, निघलो. तोडू नका, वरडू नका सनी भाऊ, ते तोडू नका. मित्रांनो इथे जास्त खोल नाही. हे बघा इथे आपला तळ हा दिसतोय, म्हणजे तुम्ही जरी पडलात पण तुमचा मोबाईल हा जपून ठेवा. जे काय असेल तुमच्या इलेक्ट्रॉनिक गोष्टी ह्या जपून ठेवा, कारण की इथे जर पडलं तर शोधता येईल पण मोबाईल खराब होईल, कॅमेरा खराब होईल. असा माझा कॅमेरा वॉटरप्रूफ आहे, मला काही प्रॉब्लेम नाही. पण ए बाबा बाया आम्ही परत ठोकायला लागलोय. ठोकली नाही ठोकू दे काय नाही. फक्त तुमचा हात बघा हा कोपर बघा. थांबा गेला ना, ब्रेक मारताच येत नाही, जागेवर थांबत नाही. कुठं डोक्याला लागल, तुटल काहीतरी. मित्रांनो हे बघा ठोकी झाली. अरे आपण भैया पुढं कसा आलो, तिला जोरात आली माहिती की इडी. अरे तिघांचा फोटो काढत होता, ते जोरात आलेले. कुठं गेला? इथं जायचं तू आता, चला पुढे जायचं का आतमध्ये? येता मी झाडे 2 मिनिटं थांबा. नाही बसते बरोबर. वाव जंगली मित्रांनो, हे पहा आम्हाला सरळ बोट सरळ करू. ती कशी किती भारी आहे बघा, खूप सुंदर आहे, दिसत आहे. आमची गँग मागे येत आहे. आतमध्ये लय डेंजर आहे, खूप इथे शांतता आहे. आता सकाळ असल्यामुळे इथे कोणीच नाही आहे, आम्हीच आहे, त्यामुळं खूप भारी वाटते. तेव्हा खूप शांतता आहे. भैया आता तुषार हा एकटाच चालवतोय, मला काहीच जमाना. तुम्ही मध्ये थोडंसं चालवतोय. खूप छान आहे. हे बघा, तुम्ही सुद्धा नक्की आहे करण्यासाठी. तिकडे जाऊ. हॉटेल आहे मित्रांनो. हे बा इथं आलं ना, आमच्या इथे लिंबू सरबत, कोकम सरबत, भेळवत, चहा मिळालं बा इथं छोटंसं. म्हणजे इथे आतमध्ये जर तुम्ही आलात तर तुम्हाला इथे हे कायकिंग करत हॉटेल सुद्धा मिळू शकतं. हे बघा बावडे खूप सुंदर आहे. आपल्याला इकडे काय नाही आता. बाया भारी चालत आहे आमचा. इकडे बघा तरी आहे कर. अरे भारी दिसते उरामध्ये तुम्ही. घुसले झाडात. अरे काय तुम्ही एकतर कोणाचं ऐकत नाही, तुम्हाला काय समजत नाहीये. काढा नाही तुमचंच काढत होतो व्हिडिओ. हे आपल्यापेक्षा बेकार आहे. लय भारी दिसते राव. आला सनी भाऊला भेटला. अरे ही गेली वय भारी चालवते की. वय भारी चालवते लागत. यार दादा ठोकल. हात बघा पाय बघ लागल. याला ब्रेकच मारता येत नाहीये. तुम्ही कुठले? नाशिकचे ना? नाशिकचे. हा MH15 बरोबर होते. चला सरळ चला. भावड्यात थांब, तिथं आम्ही आलो. मित्रांनो खूप मजा येत आहे, खूप मजा. आणि मित्रांनो
ह्याचं पाणी खारट आहे, म्हणजे ही खाडी आहे. तर म्हणजे ॲक्च्युली म्हणजे पुढं तिकडे जाऊन पुढून ही नदी येते आणि त्यानंतर समुद्राला ती मिळते. दादा फक्त हात 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 लागला, धावा 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 नाही धडकत. हां काय नव्हतं. तर मित्रांनो बघा खारट पाणी आहे, पण पाणी जास्त खोल नाही. तुम्ही जरी बोट तुमची पलटी झाली तरी तुमची पाय हे जमिनीला टेकतील, पण तुमचा मोबाईल फक्त सांभाळा इथे, बाकी काही प्रॉब्लेम नाही आहे. हे पहा ही झाडी समुद्रात येतात, म्हणजे त्यांचे बघा हे काय म्हणतात त्याला रूट किती, म्हणजे त्याचे जे मूळ आहेत ते बाहेर आलेत पूर्णपणे, त्यांनी पाण्याला हे केले. आणि हे ज्यावेळेस लाट वगैरे येते त्यांनी हे लाटवरती येत नाही या झाडांमुळं, ते सुद्धा एक काम करतं त्याचं. हो इथं भारी येलंय भैया, हा सीनले भारी येतोय. म्हणजे मित्रांनो ही जागा हे वातावरण खूप छान आहे बघ, इथे शांतता आहे. आम्ही इथे कुठेतरी आतमध्ये आलोय, काहीच कळा पण लय भारी वाटते, लय खूपच. मी तर बघ इथं आलो हे इथं खूप जण आले, जाऊ वळायला जागा राहायचं दादा. माग घेतोय टर्निंग मारायला जागा नाही माझे आले मित्र तिथे. फुल ट्रॅफिक जाम, फुल कोण काय करते काहीच कळाला. ट्रेनिंग असताना जाऊया आता पुढं. जर या जंगलामध्ये यायचं असेल तर तुम्हाला कायाकिंग खवणे म्हणजे मालवणलाच यावं लागेल. हे पहा हे कसं जंगलात आम्ही आता फसलो इथं. हा काढ इथं भैया, खूप सुंदर आहे ही जागा, खूप सुंदर. हो तेच ना. तर मित्रांनो पहा खूप सुंदर आमची बोट ही कंप्लीट झाली, म्हणजे कायाकिंग ही कंप्लीट झाली. खूप मजा आली, खूप मजा. या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती व काय मजा केली, कसं करायचं हे संपूर्ण मी सांगितलेलं आहे. कायाकिंगला आलो होतो, ह्यांची बोट सर्व्हिस खूप सुंदर आहे. तुम्हाला स्क्रीनवरती नंबर नाही का दिसत असत, त्याला कॉन्टॅक्ट करून तुम्ही ह्यांच्याशी बुकिंग करू शकता. खूप चांगले आहे काका, खूप धन्यवाद. खूप छान वाटलं आम्हाला बोटिंग करून. तुमचं खवणे गाव खूप सुंदर आहे, खूप सुंदर. आम्ही परत येऊ चालेल. तर मित्रांनो खूप दम लागलाय, खूप हात दुखतात, पाय दुखतात. तर संपूर्ण माहितीचं सांगितलेली आहे. होप सो तुम्हाला ती आवडली असेल. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर द सुमित विजन या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.